2 बुटले तेल टाकलंय. आज आपण बनवणार आहे अंडा आणि ब्रेडचा नाश्ता. पाहून घ्या. 2 बुटले तेल टाकून घेतलं आहे मी कढईमध्ये. तेल गरम व्हायला ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकू आपण एक कांदा कापला होता मध्यम आकाराचा. ते कांद्याला चांगलं परतून घेऊ आपण. ज्या आपण हिरव्या मिरच्या कापल्या होत्या 2-4 ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये. तेल बी चांगलं फिरून घेऊ. अंडा आणि ब्रेडचा नाश्ता खायला खूप चविष्ट लागते. सकाळी सकाळी काय करणार बा म्हणून एक टमाटा घेतलं होतं. ते टमाटा सगळं कापून घेतलं आहे. आपल्याला जे जे लागते नाश्ते ते बनवले. ब्रेड घेतले मी 6 पाव घेतले होते ब्रेडचे. त्याच्यावर झाकून घेतले आपलं टमाटर शिजेपर्यंत. आता काढून घेतलं. आपलं टमाटर शिजलंच आहे. आपल्याला लागणारे मसाले, हळद घेतली ती अर्धी चम्मच, 1 चम्मच तिखट टाकलं होतं कारण त्याला आपण हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या. चवीनुसार मीठ टाकलं. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकजा. अंडे आणि ब्रेडचा नाश्ता खायला खूप चविष्ट लागते. आता शुक्रवार आहे. आता काय करावं बा सकाळी सकाळी. अंड्याचा आणि ब्रेडचा नाश्ता केला होता. 2 अंडे, त्याच्यामध्ये कमीत कमी 6 जण तर आरामात नाश्ता करून घेते 2 अंड्यामध्ये. तेल बी चांगलं फिरून घ्या. ब्रेड पाव घेतले ते मी 6. झटपट बनणारा नाश्ता. काहीच नाही लागत. आपला घरगुती उपायानंच बनते हा नाश्ता. चांगलं फिरून घ्या तेल. जसं आपण अंड्याची चटणी करतो त्या टाईपच पूर्ण असं कालून घेतलं मी पूर्ण. नाश्त्याला काय बनवा माझ्या इकडं ब्रेड सकाळी सकाळी काढली तसं असते. त्या काकापासून ब्रेड पाव घेतले मी एकच. आपली चटणी लगभग होतच आली आहे. 5-6 जणांचा भरपूर नाश्ता होते. सांबार टाकून घेतला मी माझ्या इथं 4 जण आहे. 4 जणाच्या नुसार नाश्त्याचं तयार केलं मी आता ठेवून घेतला आहे तावा. आता एका प्लेटमध्ये मी चटणी काढून घेणार, जेणेकरून आपल्याला ब्रेडवर ते अंड्याचं ठेवायला होईल, आसान होईल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तेल टाकून घेतलं मी आपल्याला जेवढं ब्रेडला लागते तेवढं 2 ते 2.5 चम्मच मी तेल टाकून घेतलं होतं. ब्रेड घेतलं होतं त्याच्यातून 2 भाग केले, मधातून कापून घेतला आहे. ब्रेड पाव 2 भाग करून घेतले होते. त्याला अजून तेल टाकून घेतलं मी तेलामध्ये चांगलं शकलं का चांगलं लागते खायला. पलटून घेतलं त्याला. दोन्ही साईडनं शेकून घ्यावं लागते. गावचा नाश्ता. पूर्ण पलटून घ्या दोन्ही साईडनं चांगलं. आता मी हे जी चटणी बनवली होती ते टाकून घेत आहोत त्याच्यामध्ये. गरम गरम खायला तर खूप स्वादिष्ट लागते हा नाश्ता ब्रेड आणि अंड्याचा. आपलं स्वागत आहे सवितास किचनमध्ये. पाहून घ्या किती चांगला झाला आहे नाश्ता. खायला बी खूप चविष्ट लागते गरम गरम. आता दुसरा बनवून दाखवत आहो. पहिला नसून समजला तुम्हाला. ब्रेडले मधातून 2 भाग करून घे जा. माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. दोन्ही साईडनं शेकून घ्या चांगलं. तेल भरपूर टाक जा.
खायला खूप चविष्ट लागते हा नाश्ता अंडे आणि ब्रेडचा. चविष्ट लागते खायला.